सरकार आणि शिक्षण क्षेत्राचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी कास्तकारांच्या प्रश्नासाठी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या सभेत काम केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका घेतली. आमचे सरकारी डॉक्टरांनी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहून व्यासपीठावर बसले. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, घटनानिर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करणारे सगळे सहकारी दुपारच्या वेळेला हजाराच्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सगळे सर्वसामान्य घटक आजची ही सभा उद्याचा महाराष्ट्र कसा आणि कुणी गाजवायचा, आता ब्ल्यू झाला, लोकांचे प्रश्न काय आहेत, त्याची सोडवणूक कशी करायची, याचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा घेण्याच्या संदर्भातली ही सभा आहे. आणि या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी या सगळ्यांच्या वतीनं जी महाविकास आघाडी स्थापन केली, त्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अतुल वांजिये यांना तुम्हा सगळ्यांच्या समोर सादर केले. मोठ्या मोठ्यांनी त्यांना विजय करा आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी जे काही कार्यक्रम आम्ही लोकांनी हातामध्ये घेतले त्याला तुम्ही लोकांनी साथ द्या. 6 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मी हिंगणघाटला आलो होतो आणि मला आनंद आहे की आम्हाला लोकांचा उमेदवार देशाच्या लोकसभेमध्ये मोठ्या मताने विजय करण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं. आमची अपेक्षा होती की देशाची सत्ता बदलावी. 10 वर्ष देशाचं राज्य मोदी साहेबांच्या हातामध्ये होतं, पण त्या राज्य सत्तेची ताकद वापरून समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. तिचं समाधान करावं अशी स्थिती नाही. आज 6 महिन्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांच्या हातामध्ये सत्ता गेली, पण पहिली स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फरक आहे. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये त्यांना लोकांनी प्रचंड मतदान केलं, पण 10 वर्षाचा अनुभव बघितल्याच्या नंतर कालच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्याला मदत पुढे केली नाही. स्वतःच्या ताकदीवर ते सरकार बनू शकले नाही. आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांची मदत घेतली आणि सरकार बनवण्याचे काम
दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी केलं. सच्चा असतात ते सत्तेचा वापर कसा केला, जसा विवेकादीच्या वक्त्यांनी केला की हा देश शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारा, त्याची मागणी करणारा शेतकऱ्यांचा हा देश आहे. आज या देशामध्ये 115 कोटी लोक आहेत. त्या 115 कोटी लोकांच्या हातामध्ये 2 वर्ष अन्न आणि दैनंदिन गरजा सहज वागतील अशा प्रकारचं धोरण करण्याची आवश्यकता आहे. मी देशाचा 10 वर्ष शेती होतो, सरकार होती, पण शेतकऱ्याला मालाची किंमत चांगली दिली आणि त्याचा परिणाम या देशाच्या शेतकऱ्यांनी देशाची गरज भागेल एवढं धान्य तयार केलं. तुम्हाला माहिती आहे, आम्ही लोकांनी हा धान्याचा साठा केला आणि भारत देशाच्या इतिहासामध्ये गरीब माणसाला मोफत धान्य द्यायची योजना या देशामध्ये सुरू केली. केवळ कास्तकारांनी केलेल्या कष्टातून, त्यांनी घातलेल्या गावातून जे उत्पादन वाढलं त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच काळामध्ये एक दुःखद बातमी आमच्या कानावर येत होती आणि ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मला आठवत आहे, एक दिवशी दिल्लीमध्ये मी असताना बातमी आली, वर्धा जिल्ह्यातून, यवतमाळ जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी अस्वस्थ झालो. प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की जो देशाचा अन्नदाता आहे त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते, त्याचा अर्थ त्याचं दुःख समजून घेतलं पाहिजे, त्याच्या खोव्यात जावं लागेल, त्याचं उत्साह शोधावं लागेल आणि त्याला मदत करावं लागेल. आणि हे करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही. आपण त्याच जिल्ह्यात जाऊ, त्या राज्यात जाऊ, त्या गावात जाऊ आणि त्या शेतकऱ्याच्या घरच्या लोकांना विचारून आत्महत्याची वेळ त्याच्यावर का आली या गोष्टीचा सहारा जातात. प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही नागपूर लागलो, इथून यवतमाळ लागलो, वर्ध्यावर. ज्यांनी आत्महत्या केली होती त्यांच्या घरी गेलो. माऊली जगत होती, एक मुलगी होती, तिचं लग्न ठरलं होतं. एक मुलगा होता, शाळेत शिकत होता. माऊलीला विचारलं की का तुझ्या माणसाने आत्महत्या केली. त्यांनी सांगितलं मुलीच्या लग्नाच्यासाठी कर्ज काढणे सावकार असतो. त्याच्या आधी कर्जाची झंपी घेतलं होतं. कापसाला किंमत मिळाली नाही, पण कापसासाठी बँकेचं आणि सावकाराचं कर्ज काढलं होतं. कर्ज वाढायला झाला, त्यामुळे तो संकटात होता. कर्ज वाढत गेलं. मुलीचं लग्न ठरलं, त्यासाठी कर्ज काढलं. तो कर्जाचा बोजा डोक्यावर होता, तो फेडू शकलो नाही. एक दिवशी सावकार आला आणि सावकाराला घरातली भांडी बाहेर काढली, अमृतचा पंचनामा केला आणि ही बात सगळ्या जगाला कळली. माझ्या माणसाची, माझ्या कुटुंबाची अमृत वायाला गेली आणि त्यामुळं माझा नवरा अतिशय दुःखी आला. त्यांनी इंजिनची वाचली आणि बाजारात जाऊन गटागटा इंजिन झाला आणि जीव दिला आणि तो निघून गेला. कशामुळे घडले? त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं त्याला फेडता आलं नाही आणि त्यामुळे त्याच्या घराची भांडीपणी काय काढली गेली, त्याचा प्रतिष्ठा उद्ध्वस्त झाली, ते त्याला सहन झालं नाही. म्हणून त्यांनी आत्महत्या केली आणि दुबईत दिल्लीला गेलो आणि विचार केला
की आत्महत्या करणारा कोण होता? तो शेतकरी होता. या देशाची 6% लोक कोण आहेत? शेतकरी आहेत. आज या देशामध्ये लोकांचा अन्नाचा प्रश्न कोण सोडवतो? शेतकरी सोडवतो. आणि त्या शेतकऱ्याला कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करायची वेळ असेल तर आपल्याला काहीतरी धोरणं बदलली पाहिजे. 10 दिवसाच्या आत आम्ही मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकायचं. ते कर्ज आम्ही माफ केलं आणि शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढलं. त्याला वर्ष खूप होईल. आज पुन्हा तेच चित्र. आज मोदी साहेबांचं राज्य, शहा साहेबांचं राज्य शेतकऱ्याच्यासाठी, त्याच्या दुःखाच्यासाठी किती दान या लोकांना हे सांगता येत नाही. आज काय दिसतं? ज्याचा उल्लेख अनिल बाबूंनी केला, ज्याचा उल्लेख अतुल गांधी यांनी केला, ज्याचा उल्लेख आजीच्या वक्त्यांनी केला, कसं चोरी करताय पण तुमच्या मालाला किंमत नाही. कापसाची किंमत घसरली, सोयाबीनची किंमत घसरली, ज्या भागात ऊस होतो तिच्या साखरेची किंमत घसरली. जो देशाचा माल दुनियामध्ये पाठवत होतो तो परदेशात पाठवायला बंदी घातली गेली आणि त्यामुळे आणखीन किमती खाली आल्या आणि त्यामुळे आज शेतकरी वर्ग संकटात आलेला. आणि तो संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी हे सरकार काही प्रकारचे निकाल घेत नाही. आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची आत्महत्या ही माहिती आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला मिळते. आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती जे करतात त्यांना सत्तेवर राहायचा अधिकार नाही. हा निकाल उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी ही सभा, त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. त्याला समजू शकत नाही काय म्हणून आत्महत्याची वेळ येईल. आज शेतकऱ्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढल्या, ज्याचा उल्लेख अनिल बाबूंनी केला. खर्च महाग झाली, औषधं महाग झाली, शेतीचा खर्च वाढला आणि हे भागच नाही. त्याला उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत मिळत नाही. त्यामुळं सर्व देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये केंद्र सरकारने एक तज्ज्ञांची कमिटी नेमलेली होती की या देशामध्ये सामान्य माणसाचं जीवनमान कुठे गेले. मी अभिमानाने सांगतो की आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती तेव्हा महाराष्ट्राचा नंबर देशात 1 नंबर होता, पहिला नंबर होता. आणि आज भाजपवाल्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या या कारखान्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर 6वा झालेला आहे. महाराष्ट्र घसरलेला. त्याचा परिणाम आज तरुण मुलांना नोकरी मिळत नाही. मुलं शिक्षण स्वर्गवासी बापूराव देशमुखांनी उत्तम शिक्षण संस्था या ठिकाणी काढली. वर्ध्याला ज्योतिक साहेबांनी शिक्षण संस्था काढली. आणखी काही लोकांनी शिक्षण संस्था काढल्या. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेसाठी संस्था स्थापन केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तन्मयी भाऊराव फासल्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. कशासाठी? ते खेड्यापाड्याची मुलं शिकली पाहिजे, त्यासाठी ही सोय राहिली. मुलं शिकली वजीला जाईल पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. लेकराचे तांदे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरत आहे. आणि त्याचं मुख्य कारण कष्ट करण्याची तयारी असलेल्या तरुणाला त्याच्या हाताला काम देण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे ते सरकारच्या संबंधीची पावले टाकत नाही. त्याचा परिणाम आज हा तरुण अडचणी झालेला आहे, निराश झालेला. तीच अवस्था दलितांची आहे, तीच अवस्था आदिवासींची आहे, तीच अवस्था कष्टकऱ्यांची. आणि सांगितलं नसतं की आम्ही नवीन योजना काढल्या. कसल्या योजना काढल्या?
लोकसभेची निवडणूक होईच्या आधी कधी योजना काढली नाही, पण कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारला त्यांची जागा तुम्ही दाखवली आणि त्याचा परिणाम गेले 6 महिने केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही ना काही पैशाच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काम त्यांनी गेल्या 10-12 वर्षात कधीही केलं नाही आणि जेव्हा निवडणुकीत त्याला फटका बसला त्यावेळेला आता या सगळ्या गोष्टी त्याला अर्थात निघाली आहे. मी योजना सांगू इच्छितो की ज्या योजना त्यांनी आत्ता काढल्या त्याचा मी खोलात जाऊ इच्छित नाही, पण हे उद्या ठरला मतदान संस्थाच्या नंतर याच्या अनेक योजना मग ते बहिणीच्यासाठी असेल, ते शेतकऱ्यांच्यासाठी असेल, ते वीज माफीचे असेल, त्या सगळ्या योजनेच्या संबंधित त्यांचं खरं स्वरूप हे आपल्याला दिसेल आणि लोकांची फलकत झाली त्याची जाण ही लोकांना सुद्धा येईल आणि त्यामुळे असं चित्र निर्माण करण्याचं काम जे करतात त्यांच्या हातात आम्ही सत्ता देत नाही हा निकाल घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज आम्ही देश पातळीवर लोकांना एकत्र आणले. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी असो, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व माझ्याकडे आम्ही लोक असो, आम्ही सगळे एकत्र बसतो आणि या लोकांना या संकटातून बाहेर काढायचं गरज. ही सत्ता चुकीची वापरत आहे, त्यांच्या हातातून सत्ता काढायची का नाही हा त्याची चर्चा आम्ही केली आणि महाविकास आघाडीची स्थापना केली. ही आघाडी महाराष्ट्राचा चेहरा उघडू शकेल अशा भागाची आघाडी केली आणि या आघाडीच्या वतीनं आम्ही 5 गोष्टी काल जाहीर केल्या मुंबईमध्ये. त्याला म्हणतात गॅरंटी. 5 गोष्टीची गॅरंटी. एक महालक्ष्मी योजना नावाची योजना आहे. त्या महालक्ष्मी योजनेच्या वतीनं महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसंच एसटीने जाण्याचा प्रवास महिला आणि मुलींना मोफत केला जाईल हा ही पहिली गॅरंटी आम्ही लोकांनी त्या ठिकाणी दिली. दुसरी गॅरंटी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज हे माफ केलं जाईल आणि कर्ज शेतीसाठी वेळेवर कर्ज देतात त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहन दिलं जाईल ही दुसरी गॅरंटी त्या ठिकाणी केली. समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून जाती न्याय जनगणना हा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज आरक्षणाच्या बाबतीत 50% जी बंधन आहे मर्यादा आहे ते हटवण्याच्या संबंधीची गॅरंटी आम्ही त्या ठिकाणी केली. आज मुली शिकतात आणि त्या नोकरी मिळत नाही, त्या बेरोजगार तरुणाला दर महिन्याला 4000 रुपये हे देण्याच्या संबंधीचं धोरण आम्ही काल त्या ठिकाणी जाहीर केलं आणि आपल्या कुटुंबामध्ये आत्ताच ह्या ठिकाणी बोलत असताना सांगितलं मेडिकल कॉलेजच्या संबंधीचं ते मेडिकल कॉलेज असो, ते आरोग्याच्यासाठी लागणारी औषधं असो, या सगळ्या गोष्टीला घरात तुमच्या आजारी पडलं तर मदतीची आवश्यकता असते आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा आणि मोफत औषधं ही द्यायच्या संबंधीचा निर्णय काल त्या ठिकाणी जाहीर केलेला. या सगळ्या गोष्टी आम्ही करू इच्छितो, पण हे कधी करता येईल ज्यावेळी राज्य हातात येईल. राज्य हातात कधी येईल तुम्ही तुमच्या वरचा शिक्का तुमचं वचन हे या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस त्या वचनासोबतचं वचन तुम्ही दाबाल. तुमच्या वचनाने या ठिकाणी अतुल वांदिगे यांना निवडून द्याल आणि राज्य बदलाल. त्याचवेळी या सगळ्या गोष्टी होणं शक्य आहे आणि म्हणून ज्या गॅरंटी दिल्या त्याची पूर्तता करायला तुमच्या वचनाचा पाठिंबा या ठिकाणी द्या ही सांगण्याची विनंती या ठिकाणी करतो. एका तरुण माणसाला
कास्तकारांच्या होती जसा जन्म झाला राजकर्तावरून जसा लौकिक आहे अशा अतुल वांदिल्यासारख्या एका तरुण माणसाला आज ही संधी आम्हाला सगळ्यांच्या वतीने दिली आणि आमचे सगळे पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहिले ही भूमिका तुम्ही उद्याच्या निवडणुकीत घ्या ही आग्रहाची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची निवड घेतो जय हिंद जय महाराष्ट्र.